नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। गौरी पूजन निमित्त पहिल्या दिवशीचा नैवेद्य काय असतो ते आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया, अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, बारीक केलेला लसूण टाकायचा आहे, 4 ते 5 हिरवी मिरचीचे काप टाकायचे आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। मिरची आणि लसूण छान परतला आहे। स्वच्छ धुतलेली तांदूळ कुंदऱ्याची भाजी टाकायची आहे। भाजी मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। चवीपुरते मीठ टाकायचे आहे। भाजी छान परतून घ्यायची आहे। भाजी छान कवळी आहे, लवकर शिजते। भाजी अशी खालीवर करून घ्यायची आहे। दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। भाजीमध्ये छान मिक्स करूया। झाकण ठेवायचं आहे। 3 ते 4 मिनिट छान भाजी शिजू द्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांनी चेक करूया। भाजी छान शिजली आहे। भाकरी करायला घेऊया। ताटामध्ये ज्वारीचं पीठ चाळलं आहे। चवीपुरते मीठ टाकूया। पिठामध्ये मिक्स करायचे आहे। भाकरी करण्यासाठी थोडेसे पीठ बाजूला करूया। थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवायचं आहे। भाकरीचा उंडा करण्यासाठी थोडे थोडे पाणी टाकायचं। उंडा छान मळून घ्यायचा आहे। भाकरी छान तयार होते। भाकरीचं पीठ छान एकजीव करायचं। उंडा छान तयार झाला आहे। हातावर असा चपटा करायचा। पोळपाटावर थोडेसे पीठ टाकून भाकरी थापून घेऊया। हाताला थोडेसे पीठ लावून भाकरी थापायची आहे। भाकरी छान थापून घेतली आहे। तवा छान गरम झाला आहे। भाकरी तव्यावर टाकूया। भाकरीला वरतून पाणी लावून घ्यायचं आहे। भाकरीवरचं पाणी काढून घ्यायचं आहे। त्यामुळे भाकरीला छान पापुडा येतो। भाकरी उलथून घ्यायची आहे। भाकरीला आपण तव्यावरच भाजून घेऊया। तयार झाली आहे ज्वारीची भाकरी। महालक्ष्मी गौरीसाठी पहिल्या दिवशीचा भाजी भाकरीचा नैवेद्य तयार झाला आहे। वरण भात आणि गणपती बाप्पासाठी मोदक अशी थाली तयार झाली आहे। आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।